तर हे बघा फ्रेंड्स, हे मी याच्यामध्ये मिक्स आटा टाकलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय काय आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे बार्ले, ओट्स, ब्लॅक चिकपीज, फेंग्रुईक, सोरगम, कोडो मिलेट्स आहेत सगळे वेगवेगळे. प्रोटीन्स भरपूर आहे याच्यामध्ये, फॅट कमी आहे याच्यामध्ये, आणि भरपूर मॅग्नेशियम, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम भरपूर आहे याच्यामध्ये. शुगर खूप कमी आहे आणि डायटरी फायबर पण याच्यामध्ये भरपूर आहेत, आयर्न पण भरपूर आहे. असं हे सगळं मी याच्यामध्ये ॲड केले. ओट्स वगैरे, ओट्स मिलेट्स आहे त्याच्यात, आणि प्लस मी याच्यामध्ये बाजरीचं पीठ, बेसन पीठ ॲड केले. गव्हाचं पीठ ॲड करायचं नाही आहे, कारण की गहू तर आपण चपाती तर खातोच आपण दुपारी, म्हणून मग मी गव्हाचं पीठ ॲड केलं नाही. तर ही अशी हेल्दी रेसिपी. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज मी नवीन हेल्दी रेसिपी बनवत आहे. ती आहे भोपळ्याची थालीपीठ. मी भोपळा आधी किसून घेतला आणि त्याच्यामध्ये मग मी मल्टीग्रेन्स टाकले. ते दाखवते मी तुम्हाला काय काय आहे त्याच्यात. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ओवा टाकला, ओवा, जिरे याच्यामध्ये वाटून घेतलं. ओवा, जिरे, लसूण, अद्रक, हिरवी मिरची एवढं मी वाटून घेतलं. नंतर मी ते याच्यामध्ये ॲड करेल, आणि याच्यामध्ये अजून मी कांदा बारीक चिरून टाकला. हे बघा, हे थालीपीठ ह्याच्यावर झाकण ठेवलं की मस्त असं छान कलर येतो त्याला. छान मस्तपैकी भाजलं गेलं आहे एका साईडने. आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी मी चटणी बनवली आहे. चटणीमध्ये मी शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण बारीक करून घेतलं मिक्सरमधून, आणि मग कांदा टाकून परतून घेतलं. तर आपण शेंगदाणे आधी भाजून पण घेऊ शकतो आणि कच्चे पण टाकू शकतो. कच्चे मिक्सरमधून काढू पण शकतो आणि पहिले भाजून मग मिक्सरमधून काढले तरी चालतात. दोन्ही प्रकारे छानच लागते शेंगदाण्याची चटणी आणि ही थालीपीठ.